अशी छानशी आपली गोळची भाजी आहे तयार। अशी छान आपण बनवणार आहोत आज आपल्या पूजा रेसिपीमध्ये गोळची भाजी। चला तर मग आता करूयात रेसिपीला सुरुवात। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करूयात गोळची भाजी। एकदम छान लागते गोळची भाजी खायला आणि आपण बनवणार आहोत गोळची भाजी गावाकडच्या पद्धतीने, त्यामुळे अशी आपण गोळची भाजी निवडलेली घेतलेली आहे। आता भाजीला बारीक कट करून घेऊयात आणि स्वच्छ पाण्याने घेऊयात धुवून। अगोदर आपण गॅसवर ठेवून घेऊ पाणी, तोपर्यंत आपली भाजी कट करणं होईपर्यंत पाण्याला उकळी येते। आता घेऊयात भाजी कट करून। अशी छान आपण भाजी स्वच्छ पाण्याने घेतलेली आहे धुवून आणि बारीक घेतलेली आहे कट करून। आता बघूयात आपण पाण्याला आपल्या उकळी आली का। पाणी पण आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये टाकूयात तुरीची डाळ। तुरीची डाळ घेतलेली आहे आपण टाकून। 2-4 शिजताना शेंगदाणे घेऊयात टाकून। अशी छान आपली डाळ शिजलेली आहे। आता आपण त्यामध्ये टाकून घेऊयात गोळची भाजी। भाजी लगेचच शिजती म्हणून आपण अगोदर अर्ध कच्ची डाळ शिजवून घेतली आणि मग त्यामध्ये भाजी टाकली। आता 2 मिनिट आपण भाजीला शिजवून घेऊयात। मग छान अशी भाजी गाळ झाल्यानंतर रई फिरवून घेऊयात, हाटून घेऊयात भाजीला, नंतर देऊयात फोडणी। अशी छान आपली भाजी शिजलेली आहे। आता आपण भाजीला घेऊयात हाटून आणि फोडणी देऊयात। गॅसहून आपण भाजीला खाली घेतलेला आहे उतरून अशी फिरवून घेऊयात रई। आता याच्यामध्ये आपण चिमूटभर बेसन पीठ टाकूयात आणि छान मिक्स करून घेऊयात। अशी झाली आपली भाजी बेसन पीठ टाकल्यावर आता आपण देऊयात भाजीला फोडणी। पातेला आपण गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपलं तेल छान गरम झालेले आहे। मोहरी घेऊयात टाकून, खुडलेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा लाल चटणी, अर्धा चमचा हळद। आता आपण टाकूयात हाटलेली भाजी। चवीनुसार मीठ। 2 मिनिट मंद आचेवर भाजी छान होऊ देऊत। अशी छान आपली गोळची भाजी झालेली आहे तयार। कमेंटमध्ये नक्कीच कळवा आपल्या गोळची भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना। अशी छान तयार आहे आपली गोळची भाजी। अशी छान आपण काढून घेतलेली आहे गोळची भाजी। या पद्धतीने एक वेळ अशा पद्धतीने गोळची भाजी नक्कीच करून बघा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय।